नमस्कार, स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती। कोणतेही लग्न असो किंवा कोणतेही हॉटेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आवर्जून पाहायला भेटेल ते म्हणजे चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी। तर ही रस्सा भाजी आज कोणताही वाटण न टाकता, जास्त मसाले न वापरता अगदी चवदार कशी बनवली जाईल हे यासाठी आपण आज व्हिडिओ दाखवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि जिरे आपल्याला छान तडतडून घ्यायचे आहेत। त्यामध्ये 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र देखील आपण टाकलेला आहे। 10 ते 15 सेकंद आपण याला छान तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा आलं आणि लसूण या पद्धतीने ठेचून घेतलेला आहे, त्याला देखील तळून घेऊयात 1 मिनिटभर। यासोबतच थोडासा कढीपत्ता देखील आपण ॲड केलेला आहे। आलं आणि लसूण आपलं छान परतल्यानंतर यामध्ये 1 मोठा कांदा आपण बारीक चिरून टाकलेला आहे। याला भी हलका रंग गुलाबी येईपर्यंत आपण परतून घेऊयात। कांदा आपला परतल्यानंतर यामध्ये आपण मीडियम साईजचा 1 टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे। या ठिकाणी मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही हवं तर याची पेस्ट देखील करून वापरू शकता। टोमॅटो आपला लवकर शिजला जावा यासाठी चवीनुसार मीठ या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे। हलकंसं तेल आपल्या भाजीवरती आल्यानंतर यामध्ये आता आपण बेसिक मसाले टाकून घेऊयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा ते पाऊण चमचा आपण या ठिकाणी गोडा मसाला टाकलेला आहे, 1 चमचा आपण धणे पावडर टाकलेला आहे। सर्व मसाले तेलावरती चांगले परतून घेऊयात। अशी चमचमीत रस्सा भाजी अगदी बॅचलर देखील बनवू शकतात, इतक्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मसाले आपले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये 3 मीडियम साईजचे बटाटे आपल्याला या पद्धतीने हातानेच मॅश करून टाकायचे आहेत। तुम्ही हवं तर याला कापून देखील टाकू शकता, पण या पद्धतीने हाताने आपण मॅश करून टाकल्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते, शिवाय अशी याची ग्रेव्ही देखील हलकीशी चांगली बनली जाते। त्यामुळे आपण या पद्धतीने मसाले व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। 5 मिनिटं याची वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 वाटी गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की बटाट्याच्या भाजीमध्ये गरम पाणी वापरायचं, जेणेकरून भाजीची चव टिकून राहते आणि आपली भाजी देखील लवकर शिजली जाते। तर या ठिकाणी भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे यानुसार पाणी ॲड करा। व्यवस्थित आपण पाणी भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला 5 मिनिटं आपल्याला याच पद्धतीने शिजवून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि थोडीशी कसुरी मेथी देखील आपण ॲड करूयात। त्यानंतर भाजी आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। बटाटे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे भाजी आपल्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। शिवाय बटाट्यामध्ये आपले सगळे मसाले आणि चव उतरावी यासाठी आपण फक्त भाजी शिजवून घेतलेली आहे। शेवटी आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे। तर भाजीवरती छान अशी तर्री आलेली आहे आणि भाजीचा रंग देखील बघू शकता, एकदम मस्त तयार झालेला आहे। तर तयार झालेली आपली बटाट्याची चमचमीत भाजी, कोणतीही पेस्ट आणि वाटण न टाकता अगदी झटपट आपण अशी ही बटाट्याची भाजी या ठिकाणी बनवलेली आहे। ही भाजी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता किंवा बऱ्याच जणांना पुरी खाल्ल्यानंतर त्रास होतो, तेलकट आवडत नाही, तर अशा वेळेस तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा अगदी भातासोबत देखील कुस्करून तुम्ही ही भाजी खाऊ शकता। अप्रतिम अशी याची चव लागते। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।